ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंवर दररोज टीकेचे बाण सोडले जात आहेत। उद्धव ठाकरेंनी प्रथम शिंदेंना त्यांच्या दाढीवरून हिणवलं होतं आणि त्यानंतर धाराशिवमध्ये शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्र्यांनीही उद्धव ठाकरेंना अगदी जशास तसं उत्तर दिलं। मात्र दाढीवरचा हा शाब्दिक हल्ला थांबता थांबेना। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। शिंदेचं काय उचलून कुठूनही दाढी धरून खेचून आणलं असतं। मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून रणकंदन। तुमच्या दाढीला आग लावणार, राऊतांचा हल्ला बोल। लंकेला नाही, तुमच्या दाढीला आम्ही आग लावणार। दाढीची काडी फिरवली तर तुमची लंका जाळून टाकेल, शिंदेही कडाडली। दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही। ठाकरे आणि शिंदे यांच्यातला कलगीतुरा वाढत चाललाय। बंडानंतर ठाकरे गटाकडून शिंदेंवर गद्दार या शब्दावरून सुरू झालेला हल्ला आता गँग प्रमुख, फेकूचंद अशा शब्दांवर येऊन पोहोचलाय। त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाढीचीही भर पडली। ही दाढी हलकी समजू नका, दाढीची काडी फिरवली तर तुमची लंका जाळून टाकेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता। त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। श्रीरामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती असं म्हणत हल्ला बोल केलाय। माझ्यावर देखील रोज उठ सूट आरोप चालू आहेत। काय दाढी खेचून आणली असती? ही का हलकी आहे का दाढी एवढी? दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे माझ्या नादाला लागू नका। मी कुणालाही आडवा जात नाही, परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही, कारण बाळासाहेबांची आणि दिघे साहेबांची शिकवण आपल्याला आहे। रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती। त्यांना रामायण वाचावं लागेल, त्यांना महाभारत वाचावं लागेल। फिराव ना दाढ़ी पे, तुम्हारी दाढ़ी जो है वो दिल्ली के हाथ में है। लंकेला नाही, तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत, तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत, हे लक्षात घ्या। त्यांना सांगा जाऊन, तो ऐकत असेलच ते आता। राम, रावण, हनुमान, लंका दहन या सगळ्या रामायणातल्या गोष्टीही शिंदे आणि ठाकरे राऊत यांच्या शाब्दिक हल्ल्यांमध्ये येत आहेत। याची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली होती। त्यांनी काय म्हटलं होतं पाहूया। मला मुख्यमंत्री तुम्ही बोललात ते खरंच आहे, एक अपवाद, कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हेड। जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो। मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत, त्यांना पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये। या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं, त्याला दाढीला पकडून खेचून आणलं असतं। तुम्ही ऐकलं असेल रे, पण तुम्ही तर 2.5 वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कशा पोचाल? तुमच्या अहंकाराची गाडी, तुमच्या इगोची, तुमच्या मगरुरीची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे 2 वर्षापूर्वी। शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी ही दाढी शिवरायांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही असं म्हणत राऊतांवर प्रहार केलाय। संजय डाऊट, अरे तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग? आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ। आणि बाय द वे, दाढी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही। खासदार संजय राऊत एकीकडे मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्लाबोल करत असताना दुसरीकडे त्यांनी शिंदे यांचे गुंडांसोबत फोटो ट्विट करीत सूचक इशारा दिलाय। आज मी मुद्दाम त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही, थोडी त्यांना गॅप दिलेली आहे। विश्रांती, जरा घाबरले आहेत ते, अस्वस्थ आहेत, झोप येत नाही त्यांना, कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत बरं का, की अमित शहांना सुद्धा विचार करावा लागेल काय माणूस नेमलाय। एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं बंड ठाकरे कुटुंबाच्या जिवारी लागले। पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे गेल्यानं पुन्हा नव्यानं लोकांसमोर जाताना त्यांच्याकडून मोठ्या द्वेषानं शिंदेंवर टीकेचे बाण सोडले जात आहेत। हे बाण लक्षाचा वेध घेणार का? मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।